आणि अरे तुम्ही बोलला नाही लय बोलला शाळा समज नाही इकडे बोलतोय शाळा बापाची पाहिजे आवाज खाली पुण्याच्या नांदेड सिटी भागात मधुवंती सोसायटीमधून सुरक्षारक्षकांचाच मुजोरपणा समोर आलाय. सोसायटीतच राहणाऱ्या तरुणाला सुरक्षारक्षकांकडून बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सुद्धा आता समोर आलाय. 42 वर्षीय महिलेने पोलिसात तक्रार दिली आहे. या प्रकरणी नांदेड सिटी टाउनशिप सिक्युरिटी आणि अश्विनी नामक महिलेवर नांदेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी या त्यांच्या पती आणि 2 मुलांसह नांदेड सिटीमध्ये असलेल्या मधुवंती सोसायटीमध्ये गेल्या 10 वर्षांपासून राहत आहेत. फिर्यादी यांचे पती रिअल इस्टेटचा व्यवसाय करतात. 8 एप्रिल रोजी संध्याकाळी 4:30 वाजता त्यांचे पती घरी जाण्यासाठी त्यांच्या मधुवंती सोसायटीच्या मुख्य प्रवेशद्वारावर आले. त्या ठिकाणी नांदेड सिटीचे सिक्युरिटी गार्ड यांनी फिर्यादी यांच्या पतीच्या गाडीला सोसायटीचे स्टिकर नसल्याने थांबवून ठेवले. तेव्हा फिर्यादी हे त्यांच्या मुलासह सोसायटीचे रेसिडेन्सी कार्ड घेऊन गेटवर गेले. यावेळी गेटवर फिर्यादी यांच्या पतीशी तेथे कार्यरत असलेल्या सुरक्षारक्षक वाद घालून अरेरावीची भाषा करत होते. हा वाद सोडविण्यासाठी फिर्यादी यांचा मुलगा पुढे सरसावला तर त्याचे सुद्धा त्या ठिकाणी जमा झालेल्या सुरक्षारक्षकांशी वाद झाले. या भांडणामध्ये 8 ते 10 सुरक्षारक्षकांनी तरुणाला बेदम मारहाण केली. मारहाण केल्यानंतर संबंधित कुटुंबियांनी पोलीस ठाणे गाठले आणि सुरक्षारक्षकांविरुद्ध तक्रार केली आहे. या संबंधित घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये काही जण एका तरुणाला मारहाण करताना दिसतायत तर एक महिला त्या तरुणाला त्या मारहाणीपासून वाचविण्याचा आणि मारहाण करणाऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न करताना दिसतेय. मारहाण केल्यानंतर संबंधित कुटुंबियांनी पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दिली आहे. मात्र यामुळे सुरक्षारक्षकांचा मुजोरपणा समोर आलाय. शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे.